गुरु गजानन नमो नमः। नवस फेडला पाहिजे. महाराजांच्या पोथीत लिहिलंय, नवस करू नये, केला तर फेडल्याशिवाय राहू नये. आणि मग या लोक आम्हाला अटेन्शन मध्ये राहावं लागते. असं झालं आपल्या मुलांची घरात होतात बारशी, घर नसेल मग देवळात करत होते. पूर्वीच्या काळी देवळ मोठे असायचे. देवळही करत नसेल तर हल्लीकडे हॉल वगैरे घेतात. पण देवाचा दास मात्र गाईच्या मोठ्यातच झालं. पण आजकाल लोक मोठे पॉश पॉशच्या नावाखाली त्यांना गाईच्या गोमूत्राचा वास नाही आवडत, गाईच्या शेणाचा वास नाही आवडत. आमच्याकडे छान एक गवळी होता. आमच्याच लाईनीत पुढे त्यांचं शेवटी वस्ती संपली. तिथं त्याची छान गोशाळा होती, भरपूर गाई होत्या. गोबरा सोमरे नेऊन देत होतो. कशाला आठवून कशाला गोशाळा काढून टाकली. काय करणार, आमचं काय चालते. लोकच इतके बहादूर आहेत. कॉर्पोरेशन मध्ये कंप्लीट केल्या. जाओ ना, आप भी जाओ, जल्दी जाओ. फोटो नहीं खींच रहा हूँ, वीडियो आ रहा है. श्री हेमंत क्षीरसागर जिथेही असतील त्यांनी इकडे यावे.
आ गया फोटो भी आ जाएगा, वीडियो भी आ जाएगा। मुझे ये जो कुछ भी सम्मान मिला है उसमें से एक वस्तु जो है वो क्या है, कितना है मुझे कुछ नहीं मालूम, मगर ये मैं अपने मंदिर और सभागृह के निर्माण में जो कुछ भी सहयोग बनता है उसके लिए हे गिराईचेच आहे. बऱ्याच दिवस बाहेर होते, मुरादाबाद वगैरे मध्ये जॉब करत होते. त्यांना इकडे संधी मिळाली नाही. आता ते इकडे आलेले आहेत. त्यांना आपण कबल्यावर संधी दिली आणि असं वाटतं आहे की ते आता आपल्याला नेहमी भेटतील कबल्यावर. तेव्हा आपण त्यांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांचे स्वागत श्री कवीश गोखले हे करतील. ओके. आता आपण सर्वांनी आपल्या घराचे काम सोडून आणि त्याच्या टायमामध्ये टाइम काढून आणि श्री गजानन महाराज मुंगाळ मंडळ संस्थेला आपला वेळ दिला, म्हणून श्री गजानन महाराज मुंगाळ मंडळ आपण सर्वांचे खूप 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 आणि खूप जास्त आभार व्यक्त करत आहे. आपण सर्वांनी आपल्या स्वतः करता पण जोरदार टाळ्या वाजवाव्या. श्री संजय कडोसकर हे नागपूरहून आले आहेत नंदिनी ताईंबरोबर. नंदिनी ताईंची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांच्यासोबत ते पण आले आहेत. आम्ही त्यांचे हे स्वागत करीत आहोत. श्री मेने काका हे त्यांचे स्वागत करतील. सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. आता आपण पुढे मंत्रपुष्पांजलीची तयारी करूया. आणि त्यामध्ये जे तेज व्यापून असते त्याला विष्णू, आदित्य, सूर्य, रवी, अंशुमान अशी विविध नावं भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायातील श्लोकामध्ये गीतेच्या आलेलं आहे. आत्मज्योतीचं तेज पिंडाला म्हणजेच मनुष्य देहाला जाणीव रूपाने व्यापून असते. अशा पिंड ब्रह्मांड आणि ब्रह्मतेज जे आहे ते ब्रह्मांडाला असं व्यापून असते. अशा पिंड ब्रह्मांडाला प्रकाशित करणाऱ्या तेजाला अहम आत्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थितः भगवद्गीतेमध्ये 10व्याच अध्यायामध्ये सूर्य आत्मा म्हणजे 10व्या अध्यायात हे म्हटलेलं आहे. आणि सूर्य आत्मा जगतस्तुखश्च असं पुरुष सूक्तामध्ये सूर्याला आत्मा सांगितलेलं आहे. ब्रह्मांडाचा स्वामी आत्मा सत्य अशा विविध नावाने ओळखले जातो. त्याचा साक्षात्कार होण्यासाठी